जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकांवर निरूपण सेवा करत आहोत. त्यांच्याच कृपेने ती घडत आहे. आपण दर रविवारी एक श्लोक अभ्यासाला घेतो आणि त्या श्लोकामध्ये समर्थांना आपल्याला काय सांगायचं आहे ते आपण पाहतो. आज निरूपणासाठी 67वा श्लोक आहे. तो काय श्लोक आहे हे आपण पहिल्यांदा बघूया आणि त्याचा अर्थ बघूया, पुढे त्याचं विवेचन बघूया. श्लोक बघूया पहिल्यांदा. घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय सांगते समर्थ माऊली आपल्याला? रामाचं वर्णन केलं आहे पहा. म्हणजे आधीच्या श्लोकामध्ये समर्थाने जे सांगितलं आहे की करी रे मना ध्यान या राघवाचे. 66व्या श्लोकाच्या 4थ्या चरणामध्ये समर्थ माऊलींनी हे आपल्याला सांगितलं की करी रे मना ध्यान या राघवाचे. तर ते ध्यान कसं करायचं आहे आणि तो राघव कसा आहे हे समर्थांनी या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. म्हणजे 67व्या श्लोकापासून ते 76व्या श्लोकापर्यंत समर्थांनी आपल्याला प्रभाते मनी राम चिंतित जावा हे प्रत्येक वेळेला समर्थांनी आपल्याला सांगितलेले आहे. घनश्याम म्हणजे काय? तर घन म्हणजे मेघ. मेघ जसे त्यांच्यामध्ये जल भरल्यानंतर जसे सावळे असतात किंवा सावळे दिसतात, त्या रंगाचा म्हणजे घनश्याम, श्यामवर्णाचा. म्हणजे हा राघव किंवा हा जो भगवंत आहे हा कसा आहे? तर जलाने भरलेल्या मेघांसारख्या सावळ्या रंगाचा आहे, श्यामवर्णाचा आहे. घनश्याम हा राम लावण्यरूपी. लावण्य म्हणजे सुंदरता. लावण्यरूपी म्हणजे अतिशय सुंदर आहे राम. पुढे कसं आहे त्याचं वर्णन आहे की महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. धीर म्हणजे धैर्यवान, पराक्रमी. गंभीर म्हणजे शांत, खोल, अगाध, ज्याची आपल्याला खोली मोजता येणार नाही, असा तो गंभीर आहे. आणि पूर्ण प्रतापी म्हणजे पराक्रमी आहे, अतिशय पराक्रमी आहे. म्हणून तो पूर्ण असा शब्द वापरलेला आहे. त्यात अपूर्णत्व काही नाही आहे, पूर्ण प्रतापी. करी संकटी सेवकाचा कुढावा. सेवकाचा म्हणजे जो भगवंताला शरण जातो त्या दासाचा.
संकटकाळी भगवंत सांभाळ करतो, रक्षण करतो. पुढावा म्हणजे रक्षण करणे. आणि प्रभाते मनी राम चिंतित जावा. प्रभात समय म्हणजे सूर्य उगवायच्या आधीचा काळ, म्हणजे सूर्योदयाच्या आधीचा काळ, ज्याला ब्राह्ममुहूर्त असं म्हणतो आपण. चिंतित जावा म्हणजे काय? तर मनन करणे, चिंतन करणे, त्याचं ध्यान करणे. म्हणजे आपण मगाशी बघितलं तसं की 66व्या श्लोकाच्या 4थ्या चरणामध्ये समर्थाने जे सांगितलं की करी रे मना ध्यान या राघवाचे, तर आता 67व्या श्लोकापासून 76व्या श्लोकापर्यंत समर्थ आपल्याला सांगतायत की हा राम कसा आहे आणि प्रभातसमयी, प्रभातकाळी म्हणजे पहाटे लवकर उठून त्याचं आपल्याला चिंतन कसं करायचं आहे हे आपल्याला समर्थ सांगतायत. म्हणजे पहिल्या चरणामध्ये समर्थांनी जे रामाचं वर्णन केलेलं आहे की घनश्याम हा राम लावण्य रूपी. घनश्याम म्हणजे जो रंगाने सावळा आहे, म्हणजे जलाने भरलेले मेघ जसे असतात तसा तो सावळ्या रंगाचा आहे, पण अतिशय सुंदर आहे, लावण्य रूपी. मूर्तिमंत सौंदर्याचं प्रतीक आहे राम म्हणजे. रामायणातली एक कथा आहे, म्हणजे राम, लक्ष्मण, सीता वनवासामध्ये असताना एकदा ते अत्री ऋषी आणि अनुसूया माता यांच्या आश्रमामध्ये त्यांचं आगमन होतं. त्यावेळेला श्रीरामांना पाहून त्यांचं दर्शन घेतल्यानंतर अत्री ऋषींनी जे वर्णन केलेलं आहे ते तुलसीदासांनी भावार्थ रामायणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. अत्री ऋषी काय म्हणतात की नमामि भक्तवत्सलम कृपालुशील कौशलम भजामि ते पदांबुजम श्रकामिनाम स्वधामदम निकाम श्याम सुंदरम. इथे तो श्याम शब्द आहे आणि सुंदर हा पण शब्द, म्हणजे ते अत्री ऋषींनी केलेलं वर्णन आहे रामाचं. निकाम श्याम सुंदरम भवांबुनाथ मंदरम प्रफुल्ल कुंजलोचनम मदादी दोष मोचनम. म्हणजे तो कसा आहे राम, तर श्याम वर्णाचा आहे आणि अतिशय सुंदर आहे. पुढच्या चरणामध्ये समर्थ माऊली आपल्याला काय सांगते की महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. राम कसा आहे, तर तो नुसताच सुंदर नाही आहे. सौंदर्य हा त्याचा एक भाग झाला, पण तो पराक्रमाने पूर्ण प्रतापी आहे, म्हणजे अतिशय पराक्रमी आहे, अतिशय शक्तिमान आहे. धीर आणि गंभीर असे 2 शब्द समर्थांनी रामाचं वर्णन करताना योजलेले आहेत. म्हणजे जो आघात आहे, ज्याचा थांग लागणार नाही, जो अतिशय पराक्रमी आहे, असा हा राम. रंगानी सावळा आहे पण दिसायला अतिशय सुंदर आहे. म्हणजे पहिल्या 2 चरणामध्येच समर्थांनी रामाचं सगळं वर्णन केलेलं आहे. म्हणजे अरण्यकांडामध्ये, म्हणजे पुन्हा पण रामायणामध्ये आपण थोडंसं डोकूया की अरण्यकांडामध्ये वर्णन आहे की प्रभू रामांनी जेव्हा अनेक राक्षसांचा निपात केला, तर भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. म्हणजे खरं दूषण हे जे राक्षस आहेत त्यांच्याबरोबर जेव्हा रामाचं युद्ध झालं आणि जेव्हा राक्षसांनी रामाला पाहिलं, म्हणजे मगाशी बघा अत्री ऋषींनी जेव्हा रामाला पाहिलं तेव्हा त्यांनी केलेलं वर्णन आपण मगाशी बघितलं. आता राक्षसांनी जेव्हा रामाला पाहिलं तेव्हा त्या राक्षसांच्या मनामध्ये काय भावना उत्पन्न झाल्या त्याचं वर्णन एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. काय म्हणतात एकनाथ महाराज? मुकुट कुंडले रत्न मेखळा टिळक रेखिला पिवळा आजानुबाहू घन सावळा. इथे तो घन सावळा शब्द त्यांनी वापरलेला आहे, योजलेला आहे की जलाने भरलेल्या मेघांप्रमाणे, घनांप्रमाणे सावळ्या रंगाचे. कमळमाळा शोभती तडितप्राय कास गोमटी अंगी चंदनाची उटी धनुष्यबाण सज्जोनी मुष्टी उभा जगजेठी रणरंगी. म्हणजे रणांगणावर उभा आहे राम राक्षसांचा निपात करायला, तर हातामध्ये धनुष्यबाण घेतलेलं आहे. पाऊले आरक्त सुकुमार वाकी अंदुवांचा गजर नादे कापती सुरासुर. म्हणजे असुरांना आता भय वाटायला लागलेलं आहे, ते भीतीने आता घाबरायला लागलेले आहेत आणि कापायला लागलेले आहेत. त्यासमोर कोण पाहे देखता चळी कापे दूषण. म्हणजे दूषण नावाचा जो राक्षस आहे त्याने प्रभूंना पाहिल्यानंतरच त्याला भयानी कापरं भरलं. सुटलिया श्रीरामाचा बाण
अवश्य घेईल माझा प्राण. म्हणजे त्याच्या मनामध्ये ही भावना उत्पन्न झाली. म्हणजे नुसतं पाहून, म्हणजे अजून युद्ध सुरूसुद्धा झालेलं नाही आहे. म्हणजे प्रभूंना नुसतं पाहून राक्षसांच्या मनामध्ये ही भावना उत्पन्न झाली, म्हणजे ते किती पराक्रमी असते, की एक बाण जर ह्यांचा सुटला तर तो माझा प्राण घेईल. आणि आला पळून खरापाशी, म्हणजे तो दूषण पळून खरापाशी आलेला आहे, असं वर्णन एकनाथ महाराजांनी अरण्यकांडामध्ये केलेलं आहे. एकनाथ महाराज पुढे रामाच्या पराक्रमी वृत्तीचं, तेजाचं वर्णन करताना काय म्हणतात, की श्रीराम रणगंभीर, क्रूरकर्मी निशाचर, मिळोन समग्र सैन्य संभार, शस्त्रे अपार वर्षले, देखोनी राक्षसांचे बळ, रामे सोडिले शरजाळ. शरजाळ म्हणजे बाणाच्या पाठवून एक बाण, असे अनेक बाण सोडलेत रामाने. त्यांची शस्त्रे छेदोनी सकळ, बाण सुटती लक्ष कोडी. म्हणजे एक बाण सोडल्यानंतर मागनं लाख बाण सुटलेलेत. शत्रूंची शस्त्रे छेदोनिया गाढी, वीर मुरकुंडी पाडिल्या. असं वर्णन एकनाथ महाराजांनी केले. रामाच्या अतिशय पराक्रमाचं वर्णन हे केलेलं आहे. म्हणजे घनाच्या रंगाप्रमाणे सावळे आहेत, लावण्य सुंदर आहेत, पण तितकेच तेजाने परिपूर्ण आहेत, शास्त्र तेजाने, धीर गंभीर आणि पूर्ण प्रतापी आहेत. असे हे प्रभू श्रीराम त्यांना शरण गेलेल्या दासाचं रक्षण संकटकाळी करतात. हे 3ऱ्या चरणामध्ये समर्थाने सांगितलेलं आहे, की करी संकटी सेवकाचा कुढावा. कुढावा म्हणजे रक्षण. म्हणजे ज्या वेळेला बिभीषण प्रभू श्रीरामांना शरण गेला, त्यावेळेला प्रभूंनी त्यांना अभय दिलेलं आहे आणि त्यांचं रक्षण केलेलं आहे. अशा या प्रभू श्रीरामांचं ध्यान, चिंतन प्रभातसमयी आपण करावं, असं 4थ्या चरणामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे, की प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजे मगाशी आपण बघितलं त्याप्रमाणे प्रभात समय म्हणजे सूर्य उगवायच्या आधीचा काळ आहे, ज्याला ब्राह्ममुहूर्त म्हणतात. म्हणजे पहाटेच्या वेळी मनुष्याने उठावं आणि महाराज म्हणतात त्याप्रमाणे भगवंताची सगुण मूर्ती आपल्या अंतःचक्षुसमोर आणावी. कारण ध्यान करताना आपण डोळे मिटलेले आहेत, पण मिटलेल्या डोळ्यांच्या आत जे अंतःचक्षु आहेत, त्याने आपल्याला भगवंताची सगुण मूर्ती पाहायची आहे. त्यांची मानसपूजा आपल्याला करायची आहे, त्यांचं ध्यान करायचं आहे, त्यांचं चिंतन करायचं. त्याने काय होतं, आपण जेव्हा भगवंताचं चिंतन करतो त्यावेळेला आपलं मन हे भगवंताच्या चरणापाशी चिकटलेलं राहतं. त्याला अनुसंधान असं म्हणतात. म्हणजे जेव्हा आपण भगवंताचं ध्यान करतो, चिंतन करतो, मनन करतो, त्यावेळेला भगवंताचं अनुसंधान आपोआप राखलं जातं. म्हणजे मनोबोधाच्या अगदी 3ऱ्या श्लोकामध्ये समर्थांनी हे सांगितलंय सुरुवातीलाच, की प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. आता ते समर्थ आपल्याला पुन्हा सांगतायत 67व्या श्लोकापासून ते 76व्या श्लोकापर्यंत, की प्रभाते मनी राम चिंतित जावा. म्हणजे जर आपल्याला भगवंताची उपासना करायची असेल, जर आपल्याला भगवंताची साधना करायची असेल, जर आपल्याला काही नामस्मरण करायचं असेल, जर नामसाधना करायची असेल, तर प्रभात काळी आपण ती करायची आहे, असं समर्थांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच हा थोडासा अभ्यास नामसाधनेचा म्हणून करत असताना आपण ह्या गोष्टीकडे लक्ष आपण दिलं पाहिजे, की आपल्याला थोडा वेळ लवकर उठून पहाटे भगवंताचं ध्यान करायचं आहे, चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे, त्याचं नाम घ्यायचं आहे. त्यामुळे दिवसभर आपल्याला त्या नामाच्या माध्यमातून जी आपल्या देहामध्ये ऊर्जा उत्पन्न होते, जे चैतन्य आपल्याला प्राप्त होतं, ते दिवसभर आपल्याला पुरतं. आपल्या हातून चुकीचं कर्म घडत नाही. आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते. आणि महाराज म्हणतात तसं, की जो काळ तुम्ही भगवंताच्या स्मरणामध्ये किंवा चिंतनामध्ये घालवला, तो काळ सत्कारणी लागला. कारण असं पहा, की आपली वृत्ती ही सूक्ष्म आहे, नाम हे सूक्ष्म आहे, भगवंत सूक्ष्म आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा मिलाफ होऊन आपली वृत्ती, आपलं मन हे भगवंतमय होतं. आणि जेव्हा आपली वृत्ती भगवंतमय होते, तेव्हा ती भक्ती बनते. आणि ज्या वेळेला भक्तीचा उगम भक्ताच्या अंतरंगामध्ये, हृदयामध्ये होतो, त्यावेळेला भक्त आणि भगवंत यांचं मिलन होतं. आणि भगवंतापासून येणारा जो आनंद आहे, जे समाधान आहे, ते भक्ताला प्राप्त होतं. तो शांत होतो, त्याची वृत्ती स्थिर होते, तो तदाकार पावतो. आणि म्हणून हे सूत्र सांगताना समर्थांनी या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे, की घनश्याम हा राम लावण्य रूपी,
महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ.